हॅलो मित्रांनो, तर आमच्या पार्लरमध्ये गणपतीची स्थापना झाली होती. त्याच्यानंतर मग आली जेवणाची वेळ. आता जेवण म्हटल्यावर गंज तर येणारच आहे. मग ताईनं पकडल्या 2-3 पोरीनं काढल्या ना स्कूट्यानं निघाल्या मग त्या सगळ्याच्या सगळ्या गंज जाण्यासाठी दुसऱ्या गावले. आणि हे बाकीची सगळी मंडळी बसली होती भाजीपाला तोडासाठी. मग ताईनं गंज आणून घेतले ना मग सगळ्या पोळी मिळून आम्ही मस्त भाजीपाला तोडला. कोणी टोमॅटो कापत होतं, तर कोणी कांदा कट करत होता, तर कोणी सांभार तोडत होतं. असं सगळी मंडळी मिळून आम्ही बसलो भाजीपाला तोडासाठी. हे इकडे वेदू पूर्ण ओली होऊन आली होती, कारण त्या दिवशी पाऊसही खूप जास्त येऊन राहिला होता सकाळीच. म्हटलं आजचा कार्यक्रम होते कसा ना काय कसा काही माहित नाही, कारण पाणी खूपच जास्त येत होतं. पण काही नाही, वरचा साथ देते ना आपल्याला, मग काय होतेच आपले कार्यक्रम बरोबर. मग ठेवला गंजबा आणि ह्या राणीताई लागल्या मस्त मसाले भात करायसाठी. मग सगळ्या मिळून मस्त त्याच्यात मटेरियल टाकलं, कोणी कांदा टोमॅटो सगळं मिक्स टाकलं, कारण आता मसाले भात म्हटल्यावर तर सगळेजण मिक्सच करणार होते. आणि इकडे श्रेया मस्त पाला तोडून देऊन राहिली होती. इले वल्ले सोपे सोपे कामं पाहिजे, मोठी आहे बाबा ते. मग काय सगळेजण मिळून मस्त भाजीपाला तोडला ना. इकडे मसाले भातही सुरू झाला होता. मग सगळ्या जणांचा हात लागला म्हटल्यावर आपला तर हात लागणारच आहे. मग म्हटलं चला आता मसाले भाताला आपलाही हात लागला पाहिजे थोडसा. मग मी गेली तिथं मस्त खोरायला लागली मसाला. त्याच्यानंतर इकडे गणपतीची सगळी तयारी झाली होती. सगळे जे पक्वान असते ते सगळे बनवून आणले होते. सगळे आपापल्या मुलीनं आपापल्या घरून मस्त पदार्थ बनवून आणले होते. आणि इकडे हे साक्षीने स्मिता मस्त गणपतीला सजवूनही राहिली होती ना. त्याचे जे जेवणाचं राहते ते सगळं बनवून राहिली होती. आता मला एवढं तर माहित नाही राहत, पण जेवढं समजते तेवढं मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर मग इकडे बाकीच्या पोरी काय करून राहिले होते, दिवे बनवून राहिले होते वाटते. मग मला आणायचं होतं काहीतरी भोग मग इकडून. मग मी गेली लाडू आणण्यासाठी. ताईची स्कूटी काढली ना, मग श्रेयाला घेतलं ना आम्ही निघालो मग दुकानात लाडू आणण्यासाठी. तिथं मोतीचूरच्या लाडूचा ऑर्डर दिला होता त्यांना, आम्हाला तर बुंदीचेच लाडू देऊन दिले. त्याच्यात वरून एवढं पाणी उडालं होतं बस म्हटलं ओलेच होतं आता. पण काही नाही झालं बा. आम्ही आलो मग पार्लरमध्ये. आणि पार्लरमध्ये आल्यानंतर मग काय तिथं सगळी तयारीच झाली होती बा. तिथं मस्त झगमग सगळे दिवे लावले होते आणि सगळे पक्वान ठेवले होते तिथं. मग गणपतीच्या आरतीची वेळ झाली होती, तर ताईनं मस्त आरती सजवली होती. मग सगळ्या पोरी झालो आम्ही तिथं उभं. त्याच्यानंतर मग झाली गणपतीच्या आरतीला सुरुवात. सगळेजण मिळून मस्त आरती कीर्ती करून घेतली. आणि आरती करायच्या वेळेस एवढी भूक लागली होती का बस, कारण दिवसभराचं आम्ही काहीच नाही खाल्लं होतं. मग आरती कीर्ती झाली. त्याच्यानंतर मग काय जेवणाची वेळ आली. बसली सगळी मंडळी मस्त जेवण करायसाठी. जेवण घेऊन झालं मग, तर असं झालं मग आमचा पूर्ण गणपतीच्या जेवणाचा कार्यक्रम. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करत चला. बाय.